नमस्कार मंडळी. आज जी मी रेसिपी बनवली ना ती म्हणजे वरणफळी. आमच्या खानदेशमध्ये हिला वरण चिखली असे म्हटले जाते. ही जी रेसिपी ना अगदी सोपी आहे, खायला एकदम छान लागते आणि झटपट होते. चला तर मग कुठलाही वेळ न वाया घालवता सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. आता इकडे कुकरमध्ये पाणी घालून तूर डाळ ती स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्यामध्ये चिमूटभर हळद घालून झाकण लावून आपल्याला याच्या 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. 4 शिट्ट्या होईस तोपर्यंत आपण इकडे वरणाचा जो तडका आहे तो तयार करून घेऊया. त्यामध्ये लसूण, हिरवी मिरची, टोमॅटो बारीक कापून घेऊया. आता दुसरीकडे मी कढई ठेवली आहे. कढई तापल्यानंतर त्यामध्ये तेल घालायचे. तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी द्यायची आहे. त्यामध्ये कढीपत्ता, लसूण, बारीक कापलेली हिरवी मिरची आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायची. आता त्यामध्ये बारीक आपल्याला टोमॅटो आहे तोही आपल्याला टाकायचा आहे. टोमॅटो फ्राय केल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर हिंग घालायची आहे. हिंग घातल्यानंतर आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि जी शिजवलेली डाळ आहे ती आपल्याला यामध्ये घालायची आहे. म्हणजे आपला जो तडका आहे डाळीचा तो तयार होतो. आता वरण आपलं तयार झालेलं आहे. वरणाला उकळी आल्यानंतर त्यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर आहे ती घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता इकडे उकळी येते तोपर्यंत मी इकडे पीठ भिजवून घेतले. त्यामध्ये थोडंसं ओवा आणि मीठ घालते. आपण जसं पोळीला पीठ मळतो तसंच मळायचं आहे. आता त्यातून एक डो काढायचं आहे आणि त्याची लाटी तयार करून त्याला लाटून घ्यायचं एका चपातीसारखं. आता मोठी अशी चपाती होईल अशी बारीक अशी मी लाटून घेते. जेवढं बारीक आपल्याला लाटता येईल तेवढं आपण बारीक लाटायचा प्रयत्न करायचा. आता एका चाकूच्या साहाय्याने आपल्याला चकोऱ्या पाडून घ्यायच्या आहेत. या प्रकारे मी चकोऱ्या पाडून घेतल्या आहेत. आता या चकोऱ्या आहेत त्या वरणाला उकळी आल्यानंतर आपल्याला सोडायच्या आहेत आणि आपण मंद आचेवर हे जे वरण आहे आणि त्या चिखल्या आहेत त्या आपल्याला शिजू द्यायचे आहेत. तयार आहेत आपल्या वरण चिखल्या. खायला एकदम छान लागतात. एखादी वेळेस घरात काही नाही राहिलं खायला किंवा पटकन आपल्याला रेसिपी सुचत नसेल तर पटकन ही आपल्याला बनवता येते. तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी? आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की रेसिपी कशी झाली आहे. धन्यवाद.